नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपण जरी फॉर्म ऑगस्ट या महिन्यामध्ये भरलेला असेल तर आपला फॉर्म अप्रूव्डसुद्धा झालेला असेल, मंजूर झालेला असेल आणि आणखी तुमचे जर पैसे खात्यावरती आले नसतील तर आता दुसऱ्या टप्प्याचे पैसे यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे। जर आपले पैसे आले नसतील तर आपल्याला काय करावं लागणार आहे सविस्तर आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात आधी तुम्हाला गूगलवरती यायचं आहे। गूगलवरती आल्याच्या नंतर myaadhar.uidi.government.in वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे। सर्च झाल्याच्यानंतर तुमच्यापुढे एक सर्वात वरती जी वेबसाईट आपल्याला दिसत आहे त्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेबसाईट ओपन होईल। ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनवर क्लिक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इंटर युअर आधार, इथं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे। लॉग इन विथ OTP या ठिकाणी क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP पाठवण्यात येईल। OTP आल्याच्या नंतर तुम्हाला खाली लॉग इन या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून यायचं आहे आणि जिथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस आहे जे दिसत आहे, बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी आपली कोणती बँक आहे आणि आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे त्याचद्वारे तुम्हाला DTP मार्फत पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर इथं तुम्ही बँक सीडिंग या ठिकाणी क्लिक करून घ्या। क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचं अकाउंट हे कोणत्या बँकेशी लिंक आहे, आधार कार्ड हे कोणत्या बँक खात्याशी DTP मार्फत पैसे येऊ शकणार आहे, तर हे सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे। मित्रांनो, इथं बघू शकता, इथं बँक नेम आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस आहे ॲक्टिव्ह, म्हणजे तुमची बँक खाते हे DTP मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं कोणती बँक आधारशी लिंक आहे आणि त्याच मार्फत तुम्हाला DTP मार्फत सरकार तुम्हाला पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवणार आहे। त्यामुळे तुम्ही इथे जाऊन तुमचं स्टेटस बघून घ्या, आपली कोणती बँक आधारशी लिंक आहे आणि ती बँक जर तुमची आधारशी लिंक असेल तर त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला ह्या दुसऱ्या टप्प्यातले 3000 रुपये येणार आहे। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।